झेडपी शाळा ढवळकेवाडी येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती हर्ष उत्साहात संपन्न। आज दिनांक 12/1/2026 रोजी सकाळी परिपाठानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा ढवळकेवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे आदर्श व कर्तृत्ववान मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख मडसगाव हे होते। तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ढवळकेवाडी गावाचे प्रथम नागरिक तथा गावाचे कर्तृत्ववान युवा सरपंच सन्माननीय अशोक राठोड, सन्माननीय उपसरपंच हे होते। यावेळी गंगाखेड येथील बांधकाम गुत्तेदार मुनीरभाई, बांधकाम गुत्तेदार राजूबाई, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भास्कर फड व विद्यार्थी प्रिय आदर्शक शिक्षिका गीते मॅडम, मुलांना खाऊ तयार करून खाऊ घालणाऱ्या मावशा या होत्या। सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार घालून श्रीफळ फोडून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी तंत्रस्नेही पदवीधर शिक्षक केशवराव सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर बहारदार अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन आदर्श व उपक्रमशील शिक्षक महादेव साधव यांनी केले। कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर यांचा शाळेच्या वतीने मनपूर्वक सत्कार करण्यात आला। या जयंती उत्सवात जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषामध्ये असलेल्या आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र व त्यांनी केलेल्या आदर्श कार्याबद्दल मुले व मुलांनी एकापेक्षा एक अशी आपापली मनोगते मांडली। विद्यार्थ्यांसाठी ढवळकेवाडी गावाचे युवा सरपंच अशोकराव राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेत सर्व भौतिक सुविधा व इतर सुख सुविधा उपलब्ध करून देण्यास मी कुठेही कमी पडणार नाही व कामासाठी निधीही कमी पडू देणार नाही। आपल्या शाळेत सर्व शिक्षक व मुलांना खाऊसाठी फिल्टरचे शुद्ध पाणी याची सोय केली असून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना एक नवीन सर्व सोयीयुक्त असे स्वच्छतागृह 1 महिन्यात तयार करणार आहे। याचे लगेचच उद्यापासून सुरू होणार आहे असेही सांगितले। शाळेच्या कोणत्याही अडचणीसाठी मला कधीही फोन करावा। पुढे महादेव जाधव व केशवराव सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र व त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला व मुलांनी जयंती का साजरी करावी, यातून आपण काय शिकावे याबद्दल आणि इतरही बाबतीत विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन केले। शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब चंदे यांनी आम्ही सर्व येथील शिक्षक व विद्यार्थी पालक शाळा स्वच्छ व सुंदर देखणी गुणवत्ता संपन्न करण्यासाठी शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशीही काम करत आहोत। सरपंच व गावकरी पालक यांचे सहकार्य नेहमीच लाभत आहे। शाळा जिल्ह्यात नावरूपाला आणणार असे आम्ही कामाला लागलेलो आहोत। आता उद्दिष्ट मिळवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे सांगून जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपवला असे जाहीर केले। सर्व उपस्थितांचे मनपूर्वक हार्दिक आभार। शाळेचे आदर्श शिक्षक तथा क्रीडा मार्गदर्शक सन्माननीय श्रीकांत शिंदे गुरुजी यांनी मांडले। कार्यक्रम अगदी हर्ष उत्साहात संपन्न झाला। यानंतर मान्यवर यांना फराळ व चहा तर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क मुंबई करतो की जिजाऊच्या वेशभूषेमध्ये आपल्याला थोडक्यामध्ये आपलं मनोगत इथे व्यक्त करेल। नमस्कार, माझे नाव गायत्री आहे। मी तुम्हाला राजमाता जिजाऊ याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, हे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशा शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला। भोसले व जाधव या दोन्ही घराण्यातील जिजाबाईंना पराक्रमी परंपरा ठायी होते। रयतेवर होणारे अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे
होते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे जिजाबाईंनी तेजस्वी स्वप्न पाहिले होते. शिवरायांना लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले आणि पुत्र शिवबांनी अनेक लढाया जिंकल्या. जिजाबाईंच्या प्रेरणेतून अनेक लढाया जिंकल्या. त्या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निधन उभारले. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कार शिक्षणामुळेच शिवरायांनी स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय याच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गरज केली जाणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. वा वा.